महाराष्ट्र विद्यालय किल्लारी या विद्यालयामध्ये कार्यरत असलेले माझे सहकारी मित्र प्रकाशजी सुभेदार सर यांना या वर्षीचा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना जे काही सन्मानपत्र किंवा पुरस्कार शासनाने दिलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं, सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं, तुम्हा विद्यार्थ्यांच्या वतीनं मी पहिल्यांदा त्यांचा स्वागत करतो, अभिनंदन करतो। मित्रांनो, आपल्या विद्यालयामध्ये आदर्श शिक्षकांची परंपरा कायम चालू आहे। यापूर्वी सुद्धा अनेक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेले आहेत आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम आपल्या विद्यालयातील शिक्षक करत आहेत। गेल्या वर्षी आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये टप्पा क्रमांक 2 हिरिरीने भाग घेतला आणि यामध्ये तालुक्यामधून प्रथम क्रमांक येण्याचा मान आपल्या विद्यालयाला मिळाला आणि शासनाने 3 लाखाचं पारितोषिक देऊन आपल्या विद्यालयाचा सन्मान केला। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे या स्पर्धेमध्ये भाग घेत असताना ज्या काही ऍक्टिव्हिटी आपल्याला कराव्या लागतात त्या करण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले आणि हे करत असताना यामध्ये सामूहिक प्रयत्नाची गरज होती, पण सर्वजण तेच काम करत जर बसले तर विद्यादानाचं काम हे मागं पडतं। या बाबी लक्षामध्ये घेऊन मी एक 5-6 लोकांची टीम तयार केलेली होती आणि त्या टीमचे प्रमुख हे सुभेदार सर होते। यामध्ये ऑनलाईनची अनेक कामं होती। तिच्यानंतर इको क्लब आहे, तुम्हाला नावं सुद्धा माहित नाही, स्क्वॅप आहे किंवा अनेक प्रकारची। आता विकसित भारत ही एक चालू झालंय। मागच्या दीपावलीच्या सुट्टीमध्ये 15 दिवसामध्ये ऑनलाईनची 17 कामं करण्याची जी.आर निघाली। तुम्हाला काही माहित नाही, बऱ्याचशा शिक्षकांना सुद्धा माहित नसते आणि हे सगळं काम करण्याची जबाबदारी जवळजवळ 2023 पर्यंत मीच करत होतो, पण 2023च्या नंतर मात्र मी थोडं बाजूला सरकून सुभेदार सरांना थोडं पुढे केलं आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये त्यांना गटाचा प्रमुख केला। त्यावेळेला कधी मला ते म्हणायचे, सर एवढी जबाबदारी माझ्यावरच का टाकता तुम्ही, मलाच का तुम्ही त्रास देता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ही गोष्ट सगळ्यांनीच लक्षात ठेवायची आहे, सगळ्यांनीच। महाभारताचं युद्ध ज्या वेळेला कुरुक्षेत्रावर चालू होणार होतं आणि समोर सगळे आपतिष्ट पाहून अर्जुन युद्धाला तयार होत नव्हता, त्यावेळेला कृष्णानं अर्जुनाला उपदेश केला। जी उपदेश केला त्या उपदेशाचं सार म्हणजे गीता सार आहे, ती आपण गीता असं समजतो। त्यामध्ये कृष्ण म्हणतात, कर्मण्याधिकारस्य मा फलेषु कदाचन। हे संस्कृत श्लोक जरी असला तर त्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की अर्जुना, फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे, कर्म करत राहायचं, त्या कर्माचं फळ हे आपोआप आपल्याला भेटत असतं। आणि तशाच पद्धतीनं मी त्यांना हे सांगत आलं की ही करण्याची पात्रता तुमच्यामध्ये आहे, हे तुम्हाला करायचं आहे आणि हे तुम्ही करा, हे केलं पाहिजे। आणि हे ज्या वेळेला ते करत होते त्यावेळेला थोडीफार नाराजी सुद्धा त्यांना वाटत असावी माझ्याविषयी, कारण मलाच काम सांगतात, मलाच कामाला लावतात, बाकीच्यांना सोडून देतात, पण त्यांच्या कर्माची फळं हे त्यांनाच भेटलेली आहेत
मित्रांनो, एक लक्षात ठेवा, निष्काम भावनेतून केलेलं कर्म कधीही वाया जात नाही. कर्म करत राहायचं. जर कर्म करत राहिलो किंवा एखादी वस्तू वापरात राहिली तर ती चांगली राहते, आणि जर तिचा वापर आपण नाही केला तर ती गंजते. गंजलेल्या वस्तूचा वापर कुठेही होत नाही, मग लोक त्याला आडगडीमध्ये टाकतात. तशी कथा आपली होऊ नये. मित्रांनो, ज्या वेळेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षकाचा पुरस्कार आपल्या विद्यालयातील शिक्षक सुभेदार सरांना भेटला, त्यावेळेला मला खूप आनंद झाला. कारण हा जो पुरस्कार आहे हे त्यांनी केलेल्या कर्माचं फळ आहे असं मी मानणाऱ्यापैकी आहे. ज्या वेळेला इंटरव्ह्यू होती त्यांची या पुरस्काराच्या बाबतीमध्ये, त्यावेळेला त्यांना जे विचारले गेलेले प्रश्न होते, इंटरव्ह्यू घेणारे लोक जे प्रश्न विचारत होते, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यांनी वर्षभर केलेल्या कामामध्ये होतं. आणि त्यांनी मला आल्यानंतर बोलून दाखवले की मी वर्षभर काम करत असताना मला थोडा राग येत होता तुमचा, पण ज्या वेळेला माझी इंटरव्ह्यू झाली त्यावेळेला खरंच मला वाटलं की साहेब आमची काही का होईना तिच्यातली माहिती आहे, म्हणून माझ्याकडे ती काम दिली होती. पूर्ण जिल्ह्यामधून एकाही कर्मचाऱ्याला, जे की आदर्श शिक्षकाची फाईल त्या ठिकाणी दाखल केली होती, एकालाही उत्तर देता येत नव्हतं, पण याने मात्र पटापट उत्तर देऊन मोकळे झाले. तर यासाठी प्रत्येकाने निष्काम भावनेनं कर्म केलं पाहिजे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो, आपल्या विद्यालयामधले तंत्रस्नेही क्रीडा शिक्षक म्हणून सुभेदार सर लाभलेले आहेत. त्यांच्या तंत्रज्ञानाचा, त्यांच्या क्रीडेचा आपण उपभोग घेत आहात. त्यांनी वरचेवर विद्यालयासाठी अशाच पद्धतीची ऑनलाईन कामं करावीत, अशाच पद्धतीने उत्तरोत्तर त्यांची प्रगती व्हावी, यापुढे जाऊनही पुरस्कार त्यांना भेटावेत, अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो.